नमस्ते मंडळी हो, खंडवी गुरुजी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज माझे आंब्याची बाडी दाखवणार आहोत बाग. त्या आंब्याचे बागेत एक छोटंसं केळीचा रोपटा लावलेला आहे. मोठा झाल्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून. हे बघा, हे असे आंबा आहेत. हे छोटे छोटे आंबे लावले आहे. आंबं आणि नारळाची झाडं आहेत इकडे. हे छोटे आंबे ते 2 वर्षाचे झालं, आता 3ऱ्या वर्षाचं पुढं नारळाची झाडं आहे तिकडं. हे ते एक आहे, एक ते एक आहे. जवळजवळ 20 झाडं नारळाची आहेत, 20 झाडं आंब्याची आहेत. आणि ही जुनी झाडं आहेत आपली. 1 आणि 2 राजापुरी. एकाला काही बार आलेलं नाही, एकाला बार आले पहा. हे देखा, भरपूर बार आलेला आहे. फुलं राहता येईल त्याला. एक एक 15-20 दिवसात छोटे छोटे बारीक आंबे येतील. 2-3 महिन्यात मेपर्यंत असे 1 किलोचे वरती ते आंबे होऊ शकतात. अशा प्रकारचे ते राजपुरे 2 आणि हा एक आणि तो एक जुना आंबा आहे. आणि हे आता लावलेले आंबे आहेत. या ठिकाणी मठ लावलं तर मठ काढलाय. हे देखा, सगळा शात मोकळा केलेला आहे. इथं पावटा आहे, वाल सांगता आपले आदिवासी भाषेमध्ये. हे देखा, या त्या वालाच्या शेंगा खायला जबरदस्त आहे. देखा, ही लाईन आहे वालाची पूर्ण. आणि हे नारळाची झाडं. हे खाली ऊस आहे. ते ऊसामुळं आहे ना, इथं लय भीती आहे. कोंबड्या सोडल्यात आपल्या. कुक्कुटपालन छोटासा व्यवसाय आपला. त्यात कोंबड्या चाराय सोडल्या. भीती वाटते, वाघ काही येऊन त्या कोंबडी उचलून नेईल. हे देखा, ह्या अशा कोंबड्या आहेत. त्यांचं खाणं चालू झालेलं आहे. किडे माकोडे, गवत वगैरे इथं उकरू उकरू. हे देखा कशी उकरते. अशा प्रकारे यांचा जीवन रोज चालू आहे. एक अर्धा तास सोडतो कोंबड्या. मुंगसाची भीती असल्यामुळे आम्ही काही सोडतो नाही. अशा प्रकारे हे देखा, ऊस शेजारीचा आहे. आणि जाळी लावल्यामुळं आम्ही जराशी निवांत आहो. पण वाघाला काय ऊसाचं हे नाही, पण वाघाला काही भीती नाही. जाळीवरून पण येऊ शकतो. मुंगसा पण येतात जाळी उकरून. जाळीच्या खालून आता हे देखा, ही एक जाळी लावली आम्ही. ही तात्पुरती आहे. आणि ही जाळी आहे ना, ही कोंबड जाळे. याला वाघ लय घाबरत, नख्या गुत्त्या वगैरे. त्यामुळे वाघ चाल करीत नाही कोंबड्यांवर. अशा पद्धतीने आपला छोटासा शात, त्याच्यामध्ये नारळाची झाडं, आंब्याची झाडं. हे देख, आंब्याचे हे नारळाची लाईनच आहे तिकडं शेवटपर्यंत, घरापर्यंत पूर्ण. आता चांगलं झालेलं आहेत. हे देखा, शेवटपर्यंत नारळाची झाडं आहेत. इकडून ते इकडं शेवट हे बाजूला आहे बघा. अशा प्रकारे ही नारळाची झाडं आहेत. यूट्यूब चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. आणि आपली शेती कुठं असेल तिथं नारळाची अवश्य झाडं लावा, आंब्याची लावा. वाया जाणार नाही. आंबे खायला मिळतात, नारळही मिळतील 2-3 वर्षात छानपैकी. नमस्ते.